हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आपण सुरुवात करूया एक चाट बनवायला. त्यासाठी हे बघा, पिवळी आणि लाल ही मिरची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ आपण धुवून घ्यायची आहे. बघा, साईडला ठेवायचं पाणी याचं आणि हे कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे चांगलं कट करून घ्यायचं आहे. त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत आणि आपण हे रेड मिरची चांगली कट करून घ्यायची बारीक बारीक बारीक. आणि त्याच पद्धतीने ही पिवळी सुद्धा मिरची आहे, ती पण अशीच बारीक बारीक कट अशाच पद्धतीने कट करून आपण घेऊयात. हे बघा, ही येलो कलरची पण मिरची चांगली कट करून घेतलेली आहे. आता हे बघा, ही ब्रोकोली आहे, तर ही पण अशीच बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. ही आधी धुवून घ्यायची. हे बघा, आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची. आणि हिला आपण बारीक कट करून घेऊयात आपण. अशा पद्धतीने कट करायची आहे. हे बघा, आता कट केलेली आहे ब्रोकोली, पिवळी मिरची आणि लाल मिरची. आता हे बघा, हे भांडं एक पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की त्याच्यावर आपण हे रेड कलरची मिरची एका साईडला ठेवायची आहे, येलो कलरची एका साईडला ठेवायची आहे आणि ही ब्रोकोली एका साईडला ठेवायची आहे. आणि आता हरभरे आपण रात्रीचे भिजायला टाकले होते, आता तेही एक मूठभर असे तेही टाकायचे आणि वाफ घेऊन घ्यायची. एक 5 मिनिटासाठी चांगली वाफ काढायची आहे याला. 5 मिनिटांनी बघूयात. आता हे बघा, आता छान शिजलेलं आहे. जवळपास 50-60% शिजवायचं आहे हे. हे बघा, हे अशा पद्धतीने शिजवलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि झाकण तसंच ठेवायचं आहे त्याच्यावर आणि साईडला उतरून ठेवून देऊयात आपण आणि थंड होऊन द्यायचं. आता आपण एका कढई गरम करायला ठेवायची आहे लोखंडी, आणि त्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं आहे. आणि हे बघा, हे जे आपण वाफवून घेतलेलं आहे ना, ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपण चवीनुसार नमक टाकायचं आहे. नमक थोडं कमीच टाकायचं आहे. आणि हे काळी मिरी पावडर आणि चाट मसाला थोडा थोडा टाकून द्यायचं, पाव चमचा, आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि हे बघा, हे भाजलेले तीळ आहेत, ते भाजलेले आहेत म्हणून मी नंतर वरून टाकले. नाही तर भाजलेलं नसेल तर तूप आपलं जेव्हा गरम झालं ना की तेव्हाच टाकायचे हे तीळ, पण हे भाजलेले त्यामुळे मी वरून टाकलेलं आहे. हे बघा, आता हे 2 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे झाकण. आणि 2 मिनिटानंतर हे झाकण काढलेलं आहे. हे बघा, हे झालेलं आहे आता अशा पद्धतीने. आणि आपण हे काढून घेऊया. खूप छान चव येते मैत्रिणींनो. करून घ्या. डाएट करतायत त्या लोकांसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. हे बघा मैत्रिणींनो, छान लागतं. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. बाय.